घराची सावली भाग 10. घरातलाच विश्वासघाती दृश्य. एक रात्रीचे वेळ. फार्म हाऊसमधले सगळे स्तब्ध उभे असतात. पोलीस निरीक्षकाच्या चेहऱ्यावर गंभीर भाव असतात. बाबा थरथरत्या आवाजात विचारतात, माझ्या कुटुंबातील कोण? पोलीस निरीक्षक काही क्षण शांत राहतात. मोठा भाऊ पुढे येत म्हणतो, सर कृपया सांगा, आमच्यातला कोण आहे? पोलीस निरीक्षक मोबाईलकडे पाहतात. ज्या व्यक्तीचं नाव आम्हाला मिळालंय त्याचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे. लहान भाऊ अस्वस्थ होऊन म्हणतो, पण आमच्या कुटुंबात असं कोण करू शकतं? देशमुख मात्र मान खाली घालून उभा असतो. मोठा भाऊ त्याच्याकडे पाहत म्हणतो, देशमुख तुला नाव माहिती आहे ना? देशमुख काहीच बोलत नाही. पोलीस निरीक्षक त्याच्यावर ओरडतात, सांग, नाहीतर तुला आत्ताच अटक करून चौकशीला नेतो. देशमुख घाबरून वर पाहतो, पण त्याच क्षणी बाहेरून गाडीचा आवाज येतो. सगळे दचकतात. दृश्य 2. फार्म हाऊसच्या बाहेर एक काळी गाडी येऊन थांबते. गाडीचा दरवाजा उघडतो. एक व्यक्ती खाली उतरते. चेहरा सावलीत असल्यामुळे कोण आहे हे दिसत नाही. तो फार्म हाऊसच्या दिशेने चालत येतो. पोलीस त्याला थांबवतात. थांबा, तुम्ही कोण? तो शांतपणे उत्तर देतो, मी या घराचाच आहे. पोलीस निरीक्षक त्याच्याकडे संशयाने पाहतात. मोठा भाऊ बाहेर येतो. त्या व्यक्तीला पाहतात. तो थांबतो. तुम्ही इथे? ती व्यक्ती हलकसं हसते. हो, काही महत्त्वाचं आहे? होतं. मोठ्या भावाच्या चेहऱ्यावर संशय स्पष्ट दिसतो. दृश्य 3. सगळे पुन्हा घरात येतात. पोलीस निरीक्षक देशमुखासमोर तो जुना फोटो ठेवतात. फोटोमध्ये रमेश देशमुख आणि ती तिसरी व्यक्ती स्पष्ट दिसत असते. पोलीस निरीक्षक त्या व्यक्तीकडे पाहत म्हणतात, हा फोटो तुम्हाला ओळखीचा आहे? तो फोटो पाहून आम्ही काही क्षण शांत राहिलो. मग म्हणतो, हो, पण याचा अर्थ तुम्ही समजताय तसा नाही. मोठा भाऊ संतापून म्हणतो, मग कसा आहे? रमेश आणि देशमुखासोबत तुमचा फोटो कसा? तो काही उत्तर देत नाही. बाबा त्याच्याकडे पाहतात. त्याच्या चेहऱ्यावर विश्वास आणि संशय याच्यातला संघर्ष दिसतो. तू मला सगळं खरं सांग. ती व्यक्ती बाबांकडे पाहत पण काही बोलण्याआधीच देशमुख अचानक ओरडतो, साहेबांना या प्रकरणात ओढू नका. सगळे त्याच्याकडे वळतात. पोलीस निरीक्षक लगेच विचारतात, साहेब, म्हणजे तुम्ही याच आधीपासून सगळं माहिती आहे? देशमुख गप्प होतो. दृश्य 4. पोलीस निरीक्षक लॅपटॉप पुन्हा सुरू करतात. ते फायनल बॉस फोल्डमधील व्हिडिओ पुन्हा चालू करतात. व्हिडिओमधील अनोळखी व्यक्तीचा आवाज येतो, देशमुख घरातलाच माणूस आपल्यासोबत आहे, त्याच्याशिवाय हा डाव शक्य नाही. सगळे त्या व्यक्तीकडे पाहतात. व्हिडिओ पुढे सुरू होतो. आवाज म्हणतो, पण लक्षात ठेव, बाबांना काही कळता कामा नये. बाबांच्या चेहऱ्यावर धक्का बसतो. माझ्यापासून हे सगळं लपवलं होतं. मोठा भाऊ रागाने त्या व्यक्तीकडे पाहतो, तुम्ही आम्हाला फसवलं. ती व्यक्ती शांत उभी असते. अचानक लॅपटॉपची स्क्रीन बंद होते. पोलीस निरीक्षक म्हणतात, व्हिडिओचा पुढचा भाग कुणीतरी डिलीट केला आहे. दृश्य 5. देशमुखाला पोलीस गाडीत बसवण्याची तयारी सुरू होते. तेवढ्यात देशमुख मोठ्या भावाला हळू आवाजात म्हणतो, तुम्हाला ते दिसतंय ते पूर्ण सत्य नाही. मोठा भाऊ थांबतो. मग खरं काय आहे? देशमुख म्हणतो, तुमच्या कुटुंबातला माणूस या गटात आहे, पण तो मुख्य सूत्रधार नाही. मोठा भाऊ हादरतो. म्हणजे? देशमुख आजूबाजूला पाहतो, मग गुजबुजतो, खरा बॉस अजून बाहेर आहे. पोलीस निरीक्षक हे ऐकतात. काय म्हणलास? देशमुख अचानक गप्प होतो. दृश्य 6. रात्र आणखी गडद होते. पोलीस निरीक्षक घेऊन निघून जातात. फार्म हाऊसमधलं बाबा, दोन्ही भाऊ आणि कुटुंबातली ती संशयित व्यक्ती उतरतात. मोठा भाऊ त्या व्यक्तीकडे पाहत म्हणतो, आता आम्हाला एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे, तुम्ही रमेश आणि देशमुखांसोबत होता? ती व्यक्ती हळूहळू बाबांकडे पाहत डोळ्यात पाणी येतं, कारण मला तुमचं एक जुनं गुपित माहिती आहे. बाबा दचकतात. कसलं गुपित? ती व्यक्ती काही क्षण शांत राहते. मग म्हणते, तुम्ही ज्या मुलाला तुमचा मुलगा समजतात तो. ती वाक्य पूर्ण करण्याआधीच धाडं फार्म हाऊसची वीज जाते. सगळीकडे काळोख. बाहेरून कुणाच्या तरी पळण्याचा आवाज येतो. मोठा भाऊ ओरडतो, कोण आहे तिकडे? पोलीस निरीक्षक टॉर्च घेऊन बाहेर धावतात. जमिनीवर त्यांना एक वस्तू दिसते, ती पेनड्राईव्ह. पोलीस निरीक्षक ती उचलतात. त्यावर एक शब्द लिहिलेला असतो, ट्रूथ. स्क्रीन काळी होते. भाग 10 समाप्त. पुढील भागात 11. जुनं गुपित. बाबांचे इतकी वर्ष कोणतं गुपित लपवलं होतं? कुटुंबातील विश्वासघाती व्यक्ती कोण? तुम्ही ज्या मुलाला तुमचा मुलगा समजतात, यापुढे काय होणार? भाग 10 मध्ये सगळ्यात मोठा धक्का.